लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मुसळधार पावसामुळे इंदिरानगरमध्ये काटेरी चिंचेचे झाड कोसळले. काही काळ वाहतूक ठप्प. अग्निशमन दलाची तातडीची कारवाई. फांद्या हटवून रस्ता मोकळा. नागरिकांनी घेतला सुटकेचा निश्वास. नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंदिरानगर परिसरातील वृंदावन नगर बजरंग हाऊसिंग सोसायटीच्या मागील रस्त्यावर विलायती काटेरी चिंचेच्या झाडाच्या मोठ्या फांद्या कोसळल्याने सोमवारी सकाळी सुमारे 8:10 सुमारास वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी आणि वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अजिंक्य साने यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर सिडको केंद्राचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी कुऱ्हाडीच्या साहाय्याने झाडाच्या मोठ्या फांद्या कापून बाजूला केल्या आणि रस्त्यावरील अडथळा दूर करून वाहतूक पूर्ववत सुरू केली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच संभाव्य मोठा अपघात टळला. या बचाव व मदत कार्यात सिडको केंद्राचे लीडिंग फायरमन श्रीराम देशमुख, फायरमन पंकज शिंदीकर, अजिंक्य वझरे, संकेत पगारे, प्रसार खैरनार, सुमित काठे तसेच वाहन चालक मल्हारी अहिरे यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे रस्ता अल्पावधीतच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. घटनेनंतर परिसरातील रहिवासी व शालेय विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून पावसाळ्यात धोकादायक व जीर्ण झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.